IVF मध्ये जेव्हा आपण ओव्हम पिकअपसाठी इंजेक्शन सुरू करतो, त्याला आपण म्हणतो स्टिम्युलेशन. त्यावेळेला आपण सोनोग्राफी करतो. आणि सोनोग्राफीत आपण काय बघतो, तर ओव्हरीमध्ये असलेली जी छोटी-छोटी अंडी आहेत, त्यांची साईज कशी आहे? ती साईज सगळ्यांची सारखी असली पाहिजे. जर सारखी असली, तर त्यांची वाढ एकसारखी होते आणि आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीची एग्ज मिळतात. पण ही साईज जर इरेग्युलर असेल, काही मोठी असतील अंडी, काही छोटी असतील, तर डॉक्टर कधी-कधी IVF सायकल कॅन्सल करतात. कारण जी मोठी असतात, ती लवकर तयार होतात आणि जी छोटी असतात, ती कच्चीच राहतात. त्यामुळे इफेक्टिव्हली आपल्याला खूप कमी अंडी मिळतात आणि त्याची क्वालिटी पण तितकी चांगली नसते. त्यामुळे जर साईज इरेग्युलर असेल, तर डॉक्टर एकतर आपल्याला 21 दिवसाच्या हार्मोनल गोळ्या देतात किंवा इस्ट्रोजनचे टॅबलेट देतात किंवा डाऊन रेग्युलेशनसाठी इंजेक्शन देतात आणि नेक्स्ट मंथमध्ये आपण परत दुसऱ्या दिवशी चेक करतो की सगळ्या अंड्यांचं साईज इक्वल आहे का आणि मगच आपण स्टिम्युलेशन सुरू करतो.